महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थकीत असलेला सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच की अखेर आज 10 ऑक्टोबर 2025 पासून पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यात क्रेडिट करायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच की आता राज्य शासनाच्या माध्यमातून 2 दिवसापूर्वीच या योजनेकरता आवश्यक असलेला निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. अखेर या थकीत असलेल्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजेच की महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले, ज्यांच्यामुळे आता 10 ऑक्टोबर 2025 पासून येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पात्र असलेल्या सर्व महिला लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये या हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे. म्हणजेच की आता आपण जर पाहिलं तर लाभार्थी हे पडताळणी यादीमध्ये टाकण्यात आलेले आहे, ज्यांच्यामध्ये साधारणपणे 3 ते 4 तलाक लाभार्थी हे अपात्र करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बाकीच्या लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण करून त्यांचे हप्ते पूर्ण करण्यासाठी तयारी शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. याच अनुषंगाने आपण पाहिलं होते की बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना जूनपासून हप्ते येणे बंद झालेले आहे. अशा लाभार्थ्यांचे देखील या अंतर्गत हप्ते येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र जे काही लाभार्थी पडताळणीमध्ये बाकी आहेत, ज्यांचे संशयास्पद अर्ज आहेत, ज्यांच्या आणखीन या संशयास्पद अर्जामधील KYC देखील बाकी आहे, अशा लाभार्थ्यांना मात्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत नाही. मात्र फक्त KYC झालेली नाही म्हणून हप्ता येणार नाही अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा अपडेट नाही आहे. KYC झालेली असो किंवा नसो, तुम्हाला या ठिकाणी हप्ता येणार आहे. म्हणजेच की या सप्टेंबर महिन्याचा हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. बाकी 2 महिन्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून, विभागाच्या माध्यमातून आपली KYC पूर्ण करून अशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे. म्हणजे की सध्या या पोर्टलवरती तांत्रिक बिघाड असल्यामुळे KYC करण्यासाठी अडथळा येत आहे. पोर्टल व्यवस्थित सुरू झाल्यानंतर आपली KYC करून घ्या. अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट होता. धन्यवाद.